नमस्कार, रुनीस किचनमध्ये स्वागत आहे. इथं पातेल्यामध्ये मी तूप घेतलेला आहे, खोबऱ्याचा खीस, काजू, बदाम आणि छान तुपावर मी इथं परतून घेतले आहे. आणि आपल्याला वरून थोडंसं दूध घालायचं आहे. इथं बनवत आहे मी दूध खीर. आणि आपल्याला बेसन पीठ आहे ना, 1 वाटीभर छोटी छान तुपासोबत भाजून घ्यायचं तूप टाकून, आणि ते पण थोडंसं पाणी घेऊन मिक्स करून ह्याच्यामध्ये घालायचं. ह्या दुधामध्ये मी साईडला फोडणी दिली आणि इथं दूध टाकून साखर ठेवलं होतं पातेल्यामध्ये. मग मी त्याच्यामध्ये ते फोडणी दिलेलं दूध घातलं आहे आणि बेसन पीठ पण घातलं आहे. कारण घाई खूप होती, त्याच्यामुळं बेसन पीठ भाजून तुपामध्ये जे टाकलं आहे ते दाखवायचं राहिलं. तर मग मी तुम्हाला नक्की दुसऱ्या वेळेस परत अजून दाखवून. इथं मी कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो सगळी अशी पेस्ट केलेली आहे. इथं सर्व मसाले घेतले आहे. काळा मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, साधं लाल तिखट, एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे, धना पावडर, आणि त्याच्यामध्ये दही घातलं आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं फेटून. त्याच्यानंतर जे आपलं मसाला परतला आहे त्याच्यामध्ये हे बारीक गॅस करायचा आणि त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं, जेणेकरून आपण हे दह्याची जी पेस्ट टाकलेली आहे ती फुटणार नाही. त्याच्यामुळं गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं. पहा आता याला तेल सुटायला लागले. मग आपल्याला हे तेल सुटले. आता आपला जो मसाला आपण प्लेटमध्ये केला होता त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पूर्ण प्लेटला मसाला पूर्ण ह्याच्यात घालून घ्यायचा. आणि जसं लागन तसं तुम्हाला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्या भाजीमध्ये. मी इथं पनीर मसाला बनवला आहे. तुम्ही ह्याच्यात थोडेसे काजूची पेस्ट घालू शकता, काजू, पांढरे तीळ. पण मला इथं झटपट लागत होती. आता असं माझी काही तयारी बाकीची काही नव्हती, पण मग झटपटमध्ये पाहुणे आले होते, म्हणलं चला आता झटपट बनवून टाकू. अशी मी साधी सोपी पनीरची भाजी बनवली. एक साईडला खीर बनवली आणि खीर पण एकदम छान झालेली आहे, बासुंदी टाईप. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. इथं मी कोथिंबीर वगैरे घालून घेतली, चवीनुसार मीठ घातलं. ही पहा आपली खीर. थोडंसं बेसन पीठ घेऊन तुपावर एकदम छान भाजून घातलं का तर एकदम आपली खीर पण घट्ट होती. त्याच्यामध्ये थोडीशी विलायची घातली, जायफळ घातले. ही पहा आपण पायनॅपल सोनपापडी आहे आणि खायला पण खूप छान लागते. हे आपण असे बॉक्स मागवत असतो आपल्या हॉटेलमध्ये, जे अनलिमिटेड थाळ्या राहतात, 100वाली, 150वाली. मग त्याच्यामध्ये आपण हे स्वीट देत असतो. मागच्या वेळेस चॉकलेटची होती पण ती शेअर करायची राहून गेली. आता ह्यावेळेस पायनॅपल आलेली आहे, तर म्हणलं चला तुम्हाला शेअर करू पायनॅपल बर्फी. आणि परत हे पहा, आता मी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवत आहे, त्याच्यासाठी काढू राहिले. प्रत्येक वेळेस बॉक्स आला का आपलं स्वामींना, खाटूश्याम महाराजांना, घरातले देव, त्यांना आपण ह्याचा नैवेद्य दाखवत असतो. कधी गुलाबजामुन राहतात, कधी शिरा, कधी बर्फी. म्हणजे कसं लोकांना पण थोडंसं वेगळं वेगळं राहिलं तर मग टेन्शन राहत नाही, त्यांना पण खाण्यासाठी आवड लागते. पहा इथं आपण ऑनलाईन मी मागवले होते, खाटूश्यामसाठी वस्त्र मागवले होते, तर ते आलेले आहेत. पण थोडंसं कडक कपडा आहे, पण डिझाईन वगैरे छान आहे. हे पहा 4 वस्त्र आलेले आहेत. 160 रुपयामध्ये हे 4 वस्त्र मी मागवले होते आणि छान आहेत. त्यांच्या साईजनुसार त्यांना येऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब. इथं आपण बर्फी आणली का मग असं खाटूश्यामला नैवेद्य दाखवत आहोत, स्वामींना दाखवत आहोत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही पण एकदा नक्की या हॉटेल ताई साहेब. आपल्याकडे सर्व प्रकारच्या थाळ्या वगैरे आहेत, स्पेशल भाज्या वगैरे पण बनवून भेटतात. आपलं हॉटेल दिंडोरीला आहे, समर्थ पेट्रोल पंप शेजारी, ओला शोरूमच्या वरती. कोणाला सांगितलं तरी तुम्हाला ॲड्रेस सांगते. दिंडोरीमध्ये आल्यावर हॉटेल ताई साहेब विचारलं